हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अंशूने मोबाईल मागवलेला असतो. तेव्हा मल्लिका त्याला विचारते की काय रे काय झालं. तेव्हा तो बोलतो की मला मोबाईल मागवला होता पण नाही आवडला मला. तेव्हा मल्लिका बोलते काय तुझं हे असंच असतं, मग काही आवडला नाही म्हणून यूज नाही करायचा, मग तू यूज कर ना. तेव्हा अंशू बोलतो मॉम तुला माहिती आहे ना, मला एखादी वस्तू नाही आवडली आणि एखादी व्यक्ती नाही आवडली तर मी त्याला कधीच माझ्या आयुष्यामध्ये घेत नाही. तेव्हा मल्लिका बोलते पण मी तुला कुठे म्हणते की तू तुला आयुष्यामध्ये घे, पण एखादी गोष्ट नाही आवडली ना, तिचा यूज नाही तिचा वापर करायचा असतो, वापर करून घ्यायचा असतो. तेव्हा अंशू बोलतो म्हणजे. तेव्हा मल्लिका तो मोबाईल घेते आणि बोलते मॅनिप्युलेशन. डोक्यात आग असली ना तरी जिभेवर साखर ठेवायची आणि त्या साखरेचा गोडवा आपल्या चेहऱ्यावर आणायचा आणि त्या गोड चेहऱ्यामागे आपला खरा चेहरा लपवायचा आणि आपल्याला हवं ते साध्य करून घ्यायचं. आणि खरं तर आपण त्याने खुश होतो, म्हणजे समोरचा खुश होतोच पण खरं तर आपण खुश होतो. तेव्हा अंशू बोलतो की मॉम. तेव्हा तो मल्लिकाला विचारत असतो की तू काय सांगतेस, आय एम नॉट गेटिंग इट. तेव्हा मल्लिका त्याच्या हातात मोबाईल ठेवते आणि बोलते मॅनिप्युलेशन. इकडे आजी आहे, समरला बोलत असते की ऑफिसवरनं लवकर आलास, काम लवकर संपलं वाटतं. तेव्हा समर बोलत असतो की हे ना सगळे माझे काम संपलं आणि वाढवून ठेवलेस तू. तेव्हा आजी बोलते मला काय बोलतोस, लग्न तू केलं आहेस. तेव्हा समर बोलतो हो, पण लग्नाच्या आधीचे आणि नंतरचे हे गाव जेवण हे खेळ हे तू ठेवलेस. तेव्हा आजी बोलते लग्नानंतर कामावर जाणारा पहिलाच पुरुष नाहीस तू. ते दोघं बोलत असतात तेवढ्या तिथे अंशू येतो आणि बोलतो गुड मॉर्निंग आजी. तेव्हा आजी बोलते अरे लवकर उठलास, चल ये चहा प्यायला. तेव्हा तो बोलतो की आजी चहा नको आहे, मला तुझं प्रेम हवं आहे. तेव्हा अंशू तो मोबाईलचं गिफ्ट काढतो आणि बोलतो की आजी हे बघ तुझ्यासाठी. तेव्हा आजी बोलते बघ माझ्या ह्याही नात्याला माझी काळजी आहे. तेव्हा समर बोलतो की आता अंशू तू आजीबरोबर बोलत बस, मी निघतो. तेव्हा आजी बोलते अरे त्यालाही ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा तो बोलतो की मी थोड्या वेळात येईल. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे तू थोड्या वेळात ये, मी निघतो. तेव्हा तो बाय दादा करतो. तेव्हा तो बोलतो की आजी. अंशू आजीच्या मांडीवर डोकं ठेवतो. तेव्हा आजी बोलते बघ तर तुला माझं चॉईस कळतो, आता तुझ्यासाठी मुलगी पण मी बघेल. तेव्हा अंशू बोलतो आजी नाही हं, आता ह्या गिफ्टचा आणि लग्नाचा काय संबंध. तेव्हा आजी बोलते मग काय तू लग्न नाही करणार आहे. तेव्हा अंशू बोलतो पुढचे 5 वर्ष मला लग्नाचा विषय काढायचा नाही. इकडे समर आपल्या खोलीत होतो, स्वानंदी फेऱ्या मारत असते. समर तिच्याकडे बघतो, आपलं काम आवडतो, ऑफिसला जाण्याची तयारी, आणि तो पुन्हा स्वानंदीला फेऱ्या मारताना बघतो आणि बोलतो काय झालं, फेऱ्या का मारतायत. तेव्हा स्वानंदी बोलते काही नाही. तेव्हा समर बोलतो काही असेल तर पटकन सांगा आणि लवकर सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते काही नाही म्हणजे आहे काहीतरी. तेव्हा समर बोलतो हे बघा माझ्या संबंधी काही आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. तेव्हा समर चिडतो आणि बोलतो सकाळी सकाळी एक कोडी घालू नका हो. तेव्हा स्वानंदी बोलते मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं पण कसं सांगू. तेव्हा समोर बोलतो पैशाच्या संदर्भात काय आहेत, पैसे हवेत. तेव्हा स्वानंदी बोलते नाही पैसे कशाला हवे असतील, हां पण पैशाच्या संबंधात आहे. तेव्हा समोर बोलतो अहो मग सांगा लवकर. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके, अंशुमनच्यासाठी काल पार्सल आलं होतं आणि त्याने पार्सल देण्यासाठी पाकिटातनं काही पैसे काढले आणि ते कूलर चालू असल्यामुळे ते पैसे उडाले. आणि काल बाबा माझे पैसे काढायला गेले होते बँकेत, तर त्या पैशांचा सिरियल नंबर आणि अंशुमनच्या उडालेल्या पैशांचा सिरियल नंबर 1 होता. तेव्हा समोर बोलतो काय. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा ना हे फोटो. तेव्हा समोर बोलतो की अहो तुम्ही असं कसं बोलू शकतायत, हे बघा माझ्या उगाच काही संशय घ्यायचा म्हणून माझ्या भावावर काही संशय घेऊ नका. तेव्हा स्वानंदी बोलते की पण हे फोटो कसं खोटं बोलतील. तेव्हा समोर बोलतो की हे बघ तुम्ही काहीतरी गल्लत करतायत, उगाच माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मी अविश्वास दाखवा असं म्हणतच नाही, पण आपण अंशुमनशी या विषयावर बोललो तर कदाचित त्या चोरांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. तेव्हा समर बोलतो की मला वेळ नाही आहे, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा समर निघणार तेवढ्यात स्वानंदी बोलते मिस्टर राजवाडे हे बघा तुम्ही सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मग आता माझ्यासाठी नको पण माझ्या बाबांसाठी एकदा बोला. साधे तो माझे बाबा, त्यांची आयुष्यभराची कमाई होती ती मोडून त्यांनी ते पैसे काढले होते त्यासाठी. तर इकडे तेव्हा समर नारायणला आवाज देतो आणि बोलतो की अंशूला रूममध्ये पाठव. इकडे अंशू पळत पळत त्याच्या मम्माकडे जातो आणि बोलतो की मॉम मॉम इकडे इकडे बस बस खाली आणि मला तुझे पाय धुवायचे. तेव्हा मल्लिका बोलते की काय झालं आहे तुला. तेव्हा अंशू बोलतो की बघ मला माझ्या देवाचे पाय धुवायचे आहे आणि बोलतो की मॉम किती ग्रेट आहेस तू, यू आर सुपर फंटॅस्टिक, आईन्स्टाईनपेक्षा तेच ब्रेन आहे तुझा. तेव्हा
मल्लिका बोलते की त्यात काय नवीन, मला माहिती आहे. तेव्हा अंशू बोलतो की अगं तुला माहिती आहे मी आजीला गिफ्ट दिलं, आजीला ते आवडलं आणि तिथे समोर दादाही होता. तो काय म्हणाला माहिती आहे, गुड जॉब. तेव्हा मल्लिका बोलते की हे असंच असंच करायचे, समोरच्याला असंच दाखवायचे की आपण किती प्रेमळ आहे. असंच दाखवतात सगळे, पण तसं कोणी नसतंही. तेव्हा मल्लिका अंशूला सांगत असते की आता इथून पुढे आजीला आणि समोर दादाला हेच दाखवायचं की आता आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो हे. तेवढा तिथे नारायण होतो आणि बोलतो की सर तुम्हाला समर्थ साहेबांनी बोलवलं आहे. तेव्हा अंशूला मल्लिका बोलते की जा लवकर. तेव्हा मल्लिका विचार करते की आत्ता कशाला बोलवलं असेल. तेव्हा अंशू समरच्या खोलीत जातो. मल्लिका बाहेरून ऐकत असते. तेव्हा समर सरळ स्वानंदीचा फोन घेतो आणि अंशूला पैसे दाखवतो. तेव्हा स्वानंदी बोलते की माझ्या बाबांनी जे बँकेतनं पैसे काढले ते हे, आणि तू ज्या पाकिटातल्या नोटांचा आणि या बाबांनी काढलेल्या पैशांचा सिरियल नंबर एकच आहे. तेव्हा समर बोलतो की अंशू मग हे पैसे तुझ्याकडे कसे आले. तेव्हा अंशू शांत बसतो. तेवढ्यात मल्लिका आतमध्ये येते आणि बोलते की काही महत्त्वाचं बोलत होतात का, काही झालं आहे का. तेव्हा समर बोलतो की स्वानंदीच्या बाबांनी काढलेले पैसे आणि अंशूकडे जे पैसे आहेत ते सेम आहेत असं स्वानंदी मॅडमचं म्हणणं आहे. तेव्हा मल्लिका बोलते पैसे कोणते, अच्छा त्या मॅनेजरला दिले होते ते का. तेव्हा समर बोलतो की मॅनेजरला, कोणता, शेळके. तेव्हा मल्लिका बोलते की हो लग्नाच्या गडबडीत त्याला हवे होते, त्याच्या फॅमिलीचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तेव्हा अंशूने त्याला दिले होते तेच परत केले ते का. तेव्हा अंशू बोलतो हो तेच पैसे. तेव्हा समोर नारायणला आवाज येतो आणि बोलतो की ते शेळके आहेत ना, त्यांना मॅनेजर त्यांना ताबडतोब बोलून घे. तेव्हा मल्लिकाला थोडं टेन्शन येतं. तेव्हा मल्लिका बोलते अगं बाई निलिमाचा फोन, आणि म्हणते की मी आलीच आणि फोनवर बोलत ती बाहेर जाते. इकडे आदिरा रोहनला समजवत असते की हे बघ आता पैसे गेले ना, गेले ते गेले. आता त्यांचा विचार करून तू आणि बाबा अजून काही झटापटी करू नका, कळलं ना. पिंट्या दादा समजून घेईल, अरे तुला सांगितलंयस ना मी. तेव्हा रोहन बोलतो की नाही आदिरा, नाही, आम्ही जे करतोय ते योग्यच आहे. तेव्हा आदिरा त्याला समजवत असते की आदिरे शांत बस ना, मी सांगते ना, मी समजवते पिंट्या दादाला. आणि तेव्हा ती बोलते की फोन घेते. तेव्हा रोहन बोलतो की नाही आदिरा, पिंट्या दादाशी यावर बोलू नको. तेव्हा आदिरा बोलते की बोलू दे, पिंट्या दादा समजून घेईल, आणि तसंही आई मला म्हणाले आहे. तेव्हा रोहन बोलतो की एक सेकंड, याबद्दल तुला आईने काही सांगितलं. तेव्हा बोलतो की हे बघ आदिरा, तुला मी आधीही सांगितले की आईला तू इतकं सिरियसली घेऊ नको. अगं तिच्या मनात बघ एवढं सगळं होऊन थोडाही गिल्ट नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते की अरे असेल, त्यांना वाईट वाटते, ते काळजीपोटीच बोलल्या ना, आणि पिंट्या दादा समजून गेला रे, त्यांना आहे गिल्ट, कळलं ना. तेव्हा बोलतो की हे बघ आदिरा, मी ऑफिसला जातोय आणि याबद्दल तू पिंट्या दादाशी बोलणार नाही, कळलं, कारण की याच्याबद्दल बाबांनाही वाईट वाटेल आणि मलाही, समजलं. आणि तो बाय म्हणून निघून जातो. शेळके समरला भेटायला येत असतो. तेवढ्यात मल्लिका त्याला अडवते आणि मल्लिका त्याला काहीतरी कान भरते. तेव्हा शेळके जातो. तेव्हा समरला तो विचारतो की सर काही ऑफिसच्या कामाबद्दल काही बोलायचं आहे का. तेव्हा समर बोलतो ऑफिसच्या कामाबद्दल नाही, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. तेव्हा समर त्यांना त्या नोटा दाखवतो फोटोमधल्या आणि बोलतो की हे पैसे, पहिले विचारतो की तुम्ही अंशूला अंशूकडनं काही पैशांची मदत घेतली होती का. तेव्हा तो हो बोलतो आणि बोलतो की माझी सासूबाई आजारी होत्या, तेव्हा मला अंशुमन सरांनी मदत केली होती. तेव्हा समर बोलतो ठीक आहे, त्याच्याबद्दल मला सांगू नका, तो तुमच्या दोघांचा व्यवहार आहे, पण हे पैसे आणि तुम्ही अंशूला दिलेल्या पैशांचा सिरियल नंबर सेम आहे का. शेळके ते बघतो, अंशू त्याला काहीतरी खुणवतो. तेव्हा तो बोलतो की हा काय योगायोग आहे ना सर, कसं आहे ना, मी पैसे घेतले होते, पण माझ्याकडे काही मुलं कामाला येतात, ते इकडनं तिकडनं कलेक्ट करतात पैसे, आणि आपला व्यवहार काही कॅशमध्ये असतो ना. तेव्हा तो बोलतो की नेमके हे पैसे कुणाकडे गेले ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. तेव्हा समोर बोलतो जेमतेम 1 दिवस झाला आहे, ह्या नोटा 24 तासात एवढ्या फिरून आल्या तुमच्याकडे. तेव्हा शेळके बोलतो की मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत सर, पण मी चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो. तेव्हा अंशू बोलतो की दादा अशा नोटा कुठेही असतात, तर ते कसं शोधणार आहे आपण. तेव्हा मल्लिका बोलते आपण एक काम करूया का, पोलिसांना कळूया ना, म्हणजे पोलीस तपास करतील. तेव्हा अंशू ती मल्लिकाला खुणवतो. तेव्हा तेवढ्याच समोर बोलतो नाही नको शेळके, तुम्ही जा, मी कळवतो तुम्हाला. तेव्हा अंशू बोलतो दादा मला नाही माहीत ते पैसे कुठून आले. तेव्हा समोर बोलतो सगळा घडलेला प्रकार माझ्या लक्षात आला आहे अंशू, तुझी यात काही चूक नाही, जातो. तेव्हा मल्लिका बोलते आलेच मी, वाईट वाटलं असेल त्याला. तेव्हा मल्लिका चालली जाते. तेव्हा समोर स्वानंदीकडे बघून बोलतो की स्वानंदी मॅम ही शेवटची वेळ होती. तेव्हा स्वानंदी बोलते शेवटची कसली. तेव्हा समोर बोलतो की तुमच्या सांगण्यावरून मी माझ्या जवळच्या माणसांची अशी उलट चौकशी घेतली, त्या लॉकरच्या वेळेस पण तसंच झालं होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी, मुद्दाम नाही केलं मी. तेव्हा समर बोलतो की मुद्दाम की काय, हे प्रश्नच नाही आहे. माझ्या भावावर आणि माझ्या घरच्यांवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे यापुढे कुठलीही गोष्ट करताना तुम्ही हे लक्षात ठेवा की हा
हा गैरसमज असेल. आणि हां, माझ्या फॅमिलीवर पूर्ण विश्वास आहे आणि आय होप अंशुमनची कुठेच चूक नाही हे तुमच्याही लक्षात आलं असेल. इकडे स्वानंदीने त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं असतं. त्यांना ते गुंड भेटतात. तो इन्स्पेक्टर त्यांना खूप मारतो आणि त्यांना सांगतो की आणि हवालदारला सांगतो की स्वानंदीच्या बाबांना फोन करा आणि त्यांना बघू द्या की यांची ओळख पटते की नाही, मग बघतो यांच्याकडे. इकडे समर ऑफिसला जायला निघतो. तेव्हा मल्लिका आणि अंशू तो बोलताना बघतो. मल्लिका पटकन प्लॅन करते. अंशूला घेऊन जाते रूममध्ये आणि बोलते की इथे खाली बस, मी सांगते तसंच कर. तेव्हा समर तिथे येऊन ऐकत असतो त्यांचं बोलणं. तेव्हा मल्लिका मुद्दामच अंशूला बोलत असतो की तुझीच चूक असेल अंशू, स्वानंदी तुझी वहिनी आईच्या जागेवर असते आणि स्वानंदी सांगते याचा अर्थ तूच काहीतरी चुकला असणार आहे. तिच्या घरच्यांची चूक झाली हे मला मान्य आहे, पण मग त्याच्या घरच्यांची चूक झाल्यामुळे ती सासरच्या लोकांमध्ये का फूट पाडेल, का दोन भावाभावांमध्ये भांडणं करवेल. तेवढ्यात समोर आतमध्ये जातो. तेव्हा अंशू बोलतो मॉम प्लीज मला काहीच कळत नाही काय घडते हे. तेव्हा मल्लिका मुद्दाम बोलते आधी चुका करायच्या आणि मग नंतर सॉरी म्हणायचं. तेव्हा समर बोलतो की काय झालं अंशू. तेव्हा मल्लिका बोलते की बघ ना समर, त्या दिवशी पण याने असंच कॅशमध्ये गोंधळ केला ना. तेव्हा अंशू बोलतो की सॉरी दादा, मला माहीत नाही, माझ्याकडनं सारख्या चुक्या होत असतात. तेव्हा समोर बोलतो हे बघ, त्या दिवशी रोहनच्या आईने पैसे मागवले म्हणून घाई गडबडीत झाली. तेव्हा समोर अंशूला सांगत असतो की हे बघ, याआधीही तुला मी सांगितले की अशा काही गोष्टी घडण्याआधी तू मला लूपमध्ये ठेवशील ना. आणि हे बघ, तेव्हा अंशू बोलतो की दादा मी एक विचारू, वहिनीला माझ्यापासून काही प्रॉब्लेम आहे का, काही चुका झाल्या आहेत का माझ्या. तेव्हा समोर बोलतो की हे बघ अंशू, तुझी काही चूक नाही, त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो. तेव्हा मल्लिका बोलते अरे समोर तू मोठा भाऊ आहेस आणि तू कशाला सॉरी म्हणतोय. तेव्हा समोर बोलतो की हे बघ काकू, जे झालं ते झालं आहे, अंशूला प्लीज त्याच्या रूममध्ये घेऊन जाय आणि त्याच्यावरती चिडू नकोस. मल्लिका अंशूला घेऊन जाते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.